नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विषयाबद्दल किंवा या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर पुढे कोणती नोकरी लागू शकते, याच्यातल्या संधी काय, पुढे तुम्ही काय करू शकता, सर्व डिटेल्स किंवा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं याचं नाव आहे बीई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, हा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स आहे जो कॉम्प्युटरच्या डिटेल्सवर फोकस करतो. याच्यामध्ये मेनली ज्या विषयांचा अभ्यास असतो ते आपण पुढे पाहणार आहोत, पण जर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगलाच पाहिलं की कोणत्या विषयांना याच्यात कव्हर केलं जातं, तर याच्यामध्ये कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, तसेच अल्गोरिदम्स, डेटा स्ट्रक्चर, तसेच आर्किटेक्चर या सर्व विषयांचा किंवा या सर्व विषयां रिगार्डिंगच हा जो अभ्यासक्रम आहे तो बनवला गेलेला आहे. हा एक फुल टाइम रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे ज्याचा कालावधी आपल्याला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम लक्षात घ्या की जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॉलेज सिलेक्ट करणं सर्वात प्रथम गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही ठरवलं आहे की तुम्हाला या कोर्ससाठी जे आहे ते ऍडमिशन घ्यायचं आहे, पण यासाठी जे आहे सर्वप्रथम तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचे आहे. 12वी कंप्लीट का लागते, तर 12वीचे विद्यार्थीच या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतात किंवा तुम्हाला इक्विलंट एज्युकेशन कंप्लीट करावं लागतं. हा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे. जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल 10वी नंतर तर तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकतं. जर तुम्ही 12वी कंप्लीट केलेली आहे विथ मॅथ सब्जेक्ट विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स, तर तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. याचा क्रायटेरिया फक्त एवढाच आहे की तुमची 12th पास आउट असणं गरजेचं आहे. मिनिमम तुम्हाला 50 ते 60 जो टक्केवारी आहे ती असली पाहिजे 12वी मध्ये. तसेच तुमचं मॅथ हा विषय याच्यामध्ये कंपल्सरी आहे. मॅथ हा विषय यामुळे कंपल्सरी असतो की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथं मॅथ हे कंपल्सरी सब्जेक्ट असतात. कोणत्याही स्ट्रीम मध्ये तुम्ही ऍडमिशन घेताना तुम्हाला हे पाहायला भेटेल. त्याची शैक्षणिक पात्रता अजून जे डीप मध्ये जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा तुम्ही वापर करू शकता. मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला जेही कॉलेजेस असतात फॉलोइंग, जिथे हा कोर्स ऑफर केला जातो असे कॉलेजेस जे असतात ते सिलेक्ट करावे लागतात. दरवर्षीच्या मिडलमध्ये ज्यावेळेस तुमची 12वीची एक्झाम कंप्लीट होते त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात. वेगवेगळे कॉलेजेस जे असतात हे कोर्स ऑफर करतात. तुमच्या आजूबाजूला हे कॉलेज असू शकतात. आता याचे कॉलेजेस जे आहेत आपण पुढे फर्दर पाहणार आहोत. आता याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे आपण सर्वप्रथम ती पाहूया. तर याची ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने पाहायला मिळते. याच्यामध्ये सर्वप्रथम एक पद्धत पाहायला मिळते ती असते डायरेक्ट ऍडमिशन. डायरेक्ट ऍडमिशन मध्ये तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचे 12वीचे मार्क्स इथे शो करावे लागतात. तुमचे जेही डोमासाईल, नॅशनॅलिटी, जेही तुमचे एज्युकेशनल ऍज वेल एज तुमचे जेही रहिवाशीचे डॉक्युमेंट्स असतात ते सबमिट करून एक जी कॉलेजची फी असते ती पे करून तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता. दुसरे तुम्हाला ऍडमिशन पाहायला भेटते एंट्रन्स एक्झाम बेस. हे कसे असते, तर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तर तिथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पाहायला मिळते. ही एंट्रन्स एक्झाम जी असते ती कॉलेज स्तरावरची असते. 10वी 12वी मध्ये जो तुम्ही अभ्यास अनुभवलेला आहे किंवा त्या बेसिसवर तुम्ही 12वी पास आउट झालेला आहात त्याच बेसिसवर कॉलेज स्तरावर परीक्षा होते. ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते, पास आउट व्हावे लागते, मेरिटमध्ये यावे लागते आणि नंतर तुम्हाला सीट क्लेम करता येते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स करायचा असेल तर याची एक्झाम जी असते एंट्रन्स एक्झाम असते. जसं लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीची सीईटी असते तर ती तुम्हाला द्यावी लागते. ही जी परीक्षा असते तुम्ही कॉम्प्युटरवर ऍज प्रॉक्टर्ड मेथड पद्धतीने परीक्षा देऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली जे असते तुमच्या आजूबाजूलाच याचे सेंटर्स असतात तिथे ही परीक्षा देऊ शकता. तर तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन ऍज वेल एज मेरिट बेस ऍडमिशन याच्यामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपण या विषयाच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक फुल टाइम कोर्स आहे जो अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. रेग्युलर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन हा जो कोर्स आहे तो कम्प्लीट करावा लागणार आहे. 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 मॅसिव्ह सेमिस्टर्स पाहायला भेटतात. प्रत्येक सेमिस्टर वाईज विषय वेगवेगळे असतात, पण हे सर्व विषय जे असतात ते कव्हर तुम्हाला करून घेतले जातात किंवा करावे लागतात. 6 महिन्याला एक सेमिस्टर कंप्लीट केले जातात कॉलेजतर्फे, युनिव्हर्सिटीतर्फे रूल्स असतात. जेही तुमचे विषय तुम्ही कव्हर करणार आहात त्याचे प्रॅक्टिकल्स, थेअरीच्या एक्झाम्स, मेन एक्झाम्स, हे सर्व गोष्टी होतात, वायवा होतात.
तर हे जे मार्क्स तुम्हाला पाडावे लागतात, विषय क्लिअर करावे लागतात आणि आफ्टर दॅट 4 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता, गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी याचा वापर करू शकता. आता याच्या जॉबच्या संधी वगैरे ज्याही गोष्टी आहेत त्या आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. हे बघा, आजूबाजूला तुमच्या याचे कॉलेजेस असतील, पण मी काही टॉपचे कॉलेजेस जे इंटरनेटवर अवेलेबल आहे, जिथे हा कोर्स चांगल्या पद्धतीने शिकवला जातो किंवा ऑफर केला जातो त्याबद्दल सांगणार आहे. पुण्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला डी वाय पाटील कॉलेज पाहायला भेटतं. मुंबईमध्ये सुद्धा कॉलेज आहेत, जसं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, जे RTM युनिव्हर्सिटी आहे, तसं डी बाटो युनिव्हर्सिटी आहे. इथे सुद्धा वेगवेगळे जे कॉलेज आहेत तिथे सुद्धा हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. तुम्ही लिस्ट जी आहे ती स्क्रीनवर पाहिलीच असेल, पॉज करून तुम्ही रीड करू शकता. याची ऍव्हरेज फी असते, ती व्हेरी करते. त्याचबरोबर तुम्हाला जर महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल तर एंट्रन्स एक्झाम असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि फी सुद्धा स्लाइटली हायर पाहायला भेटू शकते. तुमचा जो खर्च आहे तो फक्त कोर्सेसचा जो खर्च आहे, कोर्सचा कॉलेजचा, तो 5 ते 6 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये हा तुम्हाला कमी पाहायला भेटू शकतो, पण हे कॉलेजवर डिपेंड आहे. दुसरं तुम्हाला हे पण पाहायचं आहे कॉलेज सिलेक्ट करताना की तिथे डायरेक्ट ऍडमिशन घेत असताना तिथं CETच्या परीक्षेची रिक्वायरमेंट आहे का. कारण जर तुम्ही CETची एक्झाम दिलेली असेल तर या कोर्ससाठी जे आहे ऍडमिशन घेण्यासाठी CETचे मार्क्स सुद्धा ग्राह्य धरले जातात इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात येण्यासाठी. तर हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. किंवा डायरेक्टली तुमच्या 12वीच्या मार्क्सवर ऍडमिशन भेटतात का ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. बाकी कॉलेजेसची ऍव्हरेज फी, त्यांची जी लिस्ट आहे ती मी फुल डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे. क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की 4 वर्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तर कोणकोणत्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डेटाबेस मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, सॉलिड्स अँड स्ट्रक्चर्स, थर्मोफ्लुइड, इमेज प्रोसेसिंग, तसेच थिओरीज ऑफ कम्प्युटेशन, तसेच कंपायलर कन्स्ट्रक्शन, इथिकल हॅकिंग, लाईव्ह प्रोजेक्ट्स, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता जिथं मी सब्जेक्ट सांगितलेले आहे खूप थोडे आहेत. जर तुम्हाला डिटेलमध्ये सब्जेक्ट रीड करायचा असेल तर स्क्रीनला इथेच पॉज करून हे सब्जेक्ट रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून याचे मुख्य विषय सुद्धा तुम्ही रीड करू शकता. आता ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो आपल्याला एक क्लिअरन्स कळून येतो की याच्यामध्ये जेवढेही सब्जेक्ट आहेत ऑलमोस्ट 90-95% 90 to 95% हे सर्व सब्जेक्ट जे आहेत कॉम्प्युटरशी रिलेटेड आहेत. कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग, तसेच त्याचे सिक्युरिटी रिगार्डिंग जसे इथिकल हॅकिंग, प्रोग्रामिंग, या सर्व लँग्वेजेसचा याच्यामध्ये वापर केला जातो. सिस्टीमला कसं इम्प्रूव्ह केलं जाणार आहे, सिस्टीममध्ये जे फ्लॉज आहेत ते कसे दूर केले जाऊ शकतात, याच गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि हा जो अभ्यास आहे तो डेली जे रिअल लाईफ आहे किंवा डेली जी लाईफ आहे किंवा इंडस्ट्रीसाठी जे आहे ते तुम्हाला तयार केलं जातं. इंडस्ट्रीसाठी काय असतं तर ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री कंप्लीट करून बाहेर पडणार आहात तर ज्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी रेडी राहू शकता. तुम्हाला इन्स्टंट जॉब मिळू शकतो. तर मित्रांनो, याचा सिलेबस अजून डिटेलमध्ये रीड करण्यासाठी किंवा मुख्य विषय रीड करण्यासाठी लिंक चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर सर्वप्रथम मित्रांनो, याच्यामध्ये हायर एज्युकेशनची संधी पाहायला मिळते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, जर तुम्हाला वेळ आहे, जर तुम्हाला जीवनाचा अजून खूप काही वर्ष जे आहेत शिक्षणासाठी द्यायचे आहेत, जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायची इच्छा आहे, पुढे तुम्हाला PhD किंवा मास्टर्स करायची इच्छा आहे, तर तुम्ही पुढे ME करू शकता. तर बघा, पुढे MBA पण करू शकता. बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे जे ऑप्शन्स असतात ते तुम्हाला महाराष्ट्रात ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर तसेच देशाच्या बाहेरही पाहायला मिळतात. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवरच डिपेंड राहील. फ्युचरमध्ये जेही डिसिजन्स असतात ते तुम्ही स्वतःशीच विचार विनिमय करून किंवा तुमच्या पॅरेंट्सशी विचारून, जेही तुमचे फायनान्शियल कंडिशन आहे त्यानुसार विचारून किंवा ज्यांनी हा कोर्स केला आहे त्यांच्याशी विचार विनिमय करून असे डिसिजन जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन, गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन. तर हे काय आहे तर बघा, पर्टिक्युलरली ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट करता तर जे गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत इथे पर्टिक्युलरली डिग्री होल्डर्ससाठी जे असतात ते जॉब वॅकन्सीज असतात.
तुम्ही त्या एक्झामसाठी अपेअर करू शकता. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ सिलेबस जो असतो तो तुमचा इंजिनिअरिंगचा असतो. तो मेक शुअर की 4 वर्षामध्ये तुम्ही मन लावून शिकाल, कारण याच बेसिसवर तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते. बाकी 20% 30% अभ्यास जो असतो तो थोडा बाहेरचा असतो. त्याचाही तुम्ही जे अभ्यास करून जे आहे एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. पण याच्यामधल्या पॉसिबिलिटीज काय, कॉम्पिटिशन काय, याचे नोटिफिकेशन्स काय, हे तुम्हाला पाहायचं आहे. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे जे मोस्ट ऑफ विद्यार्थी निवडतात, ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता प्रायव्हेट सेक्टर कशा प्रकारे वर्क करतं तर बघा, IT कंपनीज आहेत तिथे तुम्ही जॉब करू शकता. गव्हर्नमेंटचे सेक्टर्स आहेत तिथेही, म्हणजे निम सरकारी सुद्धा असतात, नोटिफिकेशन येतात. ज्यांनी समजा तुम्ही इंजिनिअरिंग नंतर गेटची एक्झाम दिली असेल, आता ज्याही वर्षी तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होणार आहे तुम्हाला पुढे गेटची एक्झाम द्यावी लागते. ते गेटचे एक्झामचे मार्क्स सुद्धा इव्हॅल्युएट केले जातात किंवा कन्सिडर केले जातात. त्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला डायरेक्टली जी जॉब आहे ती दिली जाते. जर तुम्ही गेटमध्ये जर हायर मार्क्स अचीव्ह केले तर तुम्हाला मुलाखतीच्या द्वारे, म्हणजे तुम्हाला सिंपल एक इंटरव्ह्यूद्वारे सुद्धा एक निम सरकारी जॉब सुद्धा दिला जातो. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरची जॉब सुद्धा इझिली मिळू शकता. बाकी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्हाला हायर पॅकेजेस चूज करायचे असतील, मिळवायचे असतील, तर काही जॉब ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. आता जॉब पोझिशन्स काय किंवा रिक्रुटर्स काय ते आपण पाहूया. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला जॉब ऑप्शन्स आहेत जसं सॉफ्टवेअर टेस्टर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोजेक्ट इंजिनियर, वेब डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर. तसेच याच्यामध्ये एरिया ऑफ एम्प्लॉयमेंट आहेत MNCs, कॉर्पोरेट हाऊसेस, बँक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीज, वेब डिझायनिंग फर्म्स अँड IT सेक्टर्स. तर अशा प्रकारचे जे सेक्टर आहेत तिथे तुम्हाला ह्या फॉलोइंग जॉब पाहायला मिळतात. सध्या जर पाहायला गेलं त्याच्यात मोस्ट ऑफ जॉबसाठी जे आहे ते स्किल गरजेचं असतं. त्याच्यामुळे मेक शुअर करा की 4 वर्ष तुम्ही ही डिग्री जी आहे ती सिरियसली कंप्लीट कराल. बाकी यांची ॲव्हरेज सॅलरी पाहिली तर बघा, ज्यावेळेस तुम्ही कॉलेज करत असाल, एक चांगल्या कॉलेजमधून कोर्स करत असाल, तर तुम्हाला लास्ट इयरमध्ये कॅम्पस थ्रू सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि एक जॉब तुम्हाला सिक्युरिटी मिळू शकते. पण हे तुम्हाला ठरवायचं आहे. चांगल्या प्रकारे कोर्स करत असताना टॉपमध्ये जर तुम्ही राहिलात, चांगला विद्यार्थी जर बनून राहिलात, चांगला स्कोरिंग करत असाल, अभ्यास जर व्यवस्थित करत असाल प्रामाणिकपणे, तर तुम्हाला जॉब पण लवकर लागेल. अदरवाईज इंजिनिअरिंगमध्ये जेही हालत आहे ते तुम्ही पाहू शकता, त्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. बाकी प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही डिग्री कंप्लीट झाल्यावर या फॉलोइंग जॉब ज्या आहेत त्या इझिली मिळू शकतात. यांचा ॲव्हरेज पॅकेज जर पाहिलं तर 7 to 8 लाख तुम्हाला नॉर्मली पाहायला मिळतं. आणि तुमच्या स्किलनुसार तसं जसं तुम्ही जे ड्युटी आहे किंवा नोकरी आहे ती करत राहाल तर फ्युचरमध्ये हे वाढायचं चान्सेस असतात किंवा वाढतं सुद्धा. तर बाकी अजून डिटेल्ससाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये आणि याच्यामधल्या ज्या आहेत वल्नरेबिलिटीज किंवा पॉसिबिलिटीज काय काय असतात. तर बघा, ऑनेस्ट माझं ब्लंट ओपिनियन आहे, ज्या विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग अशा प्रकारच्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्येच एखादा कोर्स निवडायचा आहे जो कॉम्प्युटर रिलेटेड आहे, कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, वेबसाईट कशा प्रकारे वर्क करतात किंवा त्याचं अल्गोरिदम कशा प्रकारे वर्क करतं, त्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील ते दूर करायला आवडत असतील, तर तुम्ही जरा टेक्निकल जर पर्सन असाल तर तुम्ही हा कोर्स जो आहे तो चूज करू शकता. बाकी कोणत्या विद्यार्थ्यांनी चूज करू नये, तुमचं जर सायन्स बॅकग्राऊंड आहे आणि जर तुम्हाला समजत नाही की तुम्हाला ऑप्शन काय आहेत आणि तुम्ही मॅथ पण घेतलेला आहे, जसं PCMB तुमचा ग्रुप आहे, तर तुम्ही BSc सारखे कोर्स करू शकता किंवा मॅनेजमेंटचे कोर्स करू शकता, किंवा तुम्हाला जर आवड असेल तर आर्टमध्ये BCom वगैरे बाकी जे कॉमर्सचे कोर्स आहेत ते सुद्धा करू शकता. प्लेलिस्ट त्यासाठी चेक करायला विसरू नका. पण इंजिनिअरिंगमध्येच करायचं असेल, इंटरेस्ट तुमचा असेल तर इंटरेस्ट बघूनच हा कोर्स चूज करा. दुसरं, पॅरेंट्सनी आणि विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा, इंजिनिअरिंग ऑलरेडी जर पाहिलं गेलं तर एक हार्ड डिग्री असते. सर्व डिग्री ज्या असतात त्या हार्ड असतात, त्याचे विषय जे असतात ते क्लिअर करणं सोपं नसतं. आपल्याला वाटतं की 12वी कंप्लीट झालेले आहे, आतापर्यंत खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. इट्स नॉट लाईक अ बोर्ड एक्झाम. ज्यावेळेस तुम्ही ह्या डिग्रीसाठी ऍडमिशन घेणार आहात, तुम्हाला व्हेरियस सब्जेक्ट पाहावे लागणार आहेत. वेगवेगळे सब्जेक्ट जे तुम्ही 12वी पण अवघड गेलेले असतात, जसं केमिस्ट्री, फिजिक्स, अशाही विषयांचा इंजिनिअरिंगमध्ये समावेश असतो, जे की खूप हार्ड पाहायला भेटतात. मिनिमम मार्क्स घेणे सुद्धा अवघड जातं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे जे असतात विषय जातात, KT बसते, त्याचबरोबर YD पडते, म्हणजे एअर डाऊन होतं, एअर बॅक पडतं. त्यानं काय होतं की तुमचं मानसिक याच्यामध्ये तणाव पण येऊ शकतो. इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट करणं सुद्धा एक प्रकारे लाईफमध्ये एक वेगळा टास्क असतो. तर ज्यावेळेस ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीला जास्त असते, तर वर्ष संपत येईपर्यंत ती संख्या कमी होते. तर हे खूप, आणि हे नॅचरली आहे आणि हे एक ओरिजिनल गोष्ट आहे जर तुम्ही याचं बद्दल पाहिलं तर हे डिसिजन जे असतात तुम्ही पॅरेंट्सनी किंवा तुम्ही विद्यार्थ्यांनी हे सुद्धा स्वतःशी कन्सल्ट करून, स्वतः बसून विचार करून की आपल्याला खरंच ही डिग्री करायची आहे का, याच्यामधली जॉब याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का, तर असे डिसिजन जे असतात ते तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला समजत नाहीये
तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथं आमच्याशी फ्रीमध्ये जे आहे ते विचारू शकता, DM करा आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील, क्वेश्चन्स असतील ते आम्हाला विचारा. बाकी या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्या ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. फ्युचरमध्ये अजूनही व्हिडिओज येत आहेत. जर तुमची आता 12वी होणार असेल तर तेही व्हिडिओ तुम्हाला जे आहेत ते हेल्पफुल ठरतील, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.